पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरुजोग महाराज की जय। रामचंद्र बोधे बाबा की जय। अध्याय क्रमांक 13 ओवी क्रमांक 66। हे भाऊ उखविखे कृषी केली नैमिषे पुराणे ये विषयी मतपत्रिका अनुष्ठाबादी छंदे प्रबंधीचे विविधे ते पत्रावलंबन मध्ये करीती अजूने हे विधीचे ब्रह्मसूत्र हे देखणेपणे पवित्र परितया ही क्षेत्र नेनवीची आणि के ही बहुते महाकवी हे तू म्हणते या लागिमती वेचिलिया परियेचे एवढे की अमुके याची पुढे हे कोणावर पडे होयची ना। आता यावरी जसे क्षेत्रे असे तू सांगो तसे सांगतो गा। महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशकं च पत्रच्च चेन्द्रियोगोचरः इच्छा द्वेषः सुखं दुःखः संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतं। त्रिमाभूतपंचको आणि अहंकारो एको बुद्धी व्यक्त दशको इंद्रियांचा मन आणि काही एको विषयांचा दशको सुख दुःख द्वेषो संघात इच्छा आणि चेतना धृती हे क्षेत्र व्यक्ती सांगितले तुझ प्रति आगवीची। आता महाभूते कवणे कोण विषयो कैसी करणे हे वेगाळलेपणे एक एक सांगो तरी पृथ्वी आप तेज वायू मी तुझ सांगितले बुझ महाभूते पांचे आणि जगात तिये दशे स्वप्नल पाले असे नात्रे अवसे चंद्रगुडू नाना अप्रौढ बाळके तारुण्य राहे थोके का न फुलता कळिके अमोदू जैसा किंबहुना काष्टी वनजीवी किरीटी ते प्रकृतीच्या पोटी गोपी जो असे जसा जुरो धातू गतो अपथ्याचे मिस पाहतो मग झाल्या अंतो बाहेर व्यापी तशी पाचाही गाठी पडे तै देहाकारू उघडे तै नाचवी चोहकडे तो अहंकार उगा नवल अहंकाराची गोठे विहीन लगे अज्ञाना पाठे सज्ञानाचे झोंबे कंठे नाना संकटी नाचवे। आता बुद्धीचे म्हणजे ते शयाचिनी जाणजे बोले यदुराजे ते ऐके सांगो तरी कंदर्पाचेनी बळे इंद्रवतीचेनी मेळे विभांडुने इति पाळे विषयांचे तो सुखदुःखांचा नागोवा जे तुगाने लागे जीवा ते देहेंसी बरवा पाडू जे धरे हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष का हे मैळ हे चोख ऐसे जे निवडे जे अधमोत्तम सुझे जे साने थोर बुझे जे आदिटी पारखी जे विश्व जीवे जे तेज तत्वाची आदी जे सत्वगुणाची वृद्धी जे आत्मा जीवाची संधी वसवित असे जे अर्जुना ते गा जाण बुद्धी तू संपूर्ण। आता ऐके ओळखण व्यक्ताची पैसांख्याच्या सिद्धांती प्रकृती जे महामती तेची येते प्रसूती व्यक्तगा आणि सांख्ययोग गमते प्रकृती परिसविली तूते ऐसी दोही परी जेथे विवंचिले तेथ तुझी जी जीवदशा ते नाव विरेशा येथे व्यक्तेचा पर्यावो हा तरी पहालया रजनी तारा लोपती गगने का हरपे अस्तमाने भूतक्रिया नाते देहो गेल्या पाठी देहाधिक किरटी उपाधी लपे पोटी कृतकर्माच्या का बीजमुद्र आणतू तोके तरू समजतो का वस्त्रपण तंतू दशेरा हे तसे सांडोनिया स्थूळ धर्म महापते भूतग्राम लया जाती सूक्ष्म होणी जेथे अर्जुनातया नावे अव्यक्त हे जाणावे। आता ऐके आगवे इंद्रिय भेद तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन ये जाणे ज्ञान करणे पाचे हे तत्वमेळा पंके सुखदुःखांची उखविखे बुद्धी करते मुखे पांची हे मग वाचाणी कर चरणाने अवधद्वार पायू हे प्रकार पाचानिक कर्मेंद्रिय मणिपती ते ये जाणी जती ऐके कैवल्यपती सांगत असे पै प्राणाची अवतरी क्रियाशक्ती जे शरीरे तेचे रिग निकीद्वारे पांची हे उदाह ही करणे सांगितले देव म्हणणे परिसाता पुढेपणे म्हणते ऐसे जे इंद्रिय आणि बुद्धी माझा हरिलिये संधी रजोगुणाच्या खांदी तरत असे निळेमा अंबरी का मृगतृष्णा लहरी तसे वायांची फरारी वाहू झाले।
आणि शुक्र शोणिताचा सांधा मिळता पाचांचा बांधा वायू तत्व दशदहा एकशी झाले. मग ती दाहे भागी ते धर्माच्या खैवंगे अधिष्ठिले अंगे आपुलाल्या ते चांचल्य निखळ इकडे ठिडे निढाळ म्हणून रदाचे बळ धरले तेने ते बुद्धीसी बाहेरी अहंकाराच्या उरावरी विसा ठाये माधारे बळी यावले वाया म्हणे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाची संगे जीव दशा वस्तू जे प्रवृत्तीसी मूळ कामा जयाचे बळ जे कणसुये छळ अहंकारासी जे इच्छे ते वाढवे असे ते चढवे जे पाठी पुरवे भयासी गा द्वित जे ते उठे अविद्या जेने लाठी जे इंद्रियाती लोटे विषया माझे संकल्पे षष्टी घडे सविची विकल्प पुण्य मोडे मनोरथांच्या उतरंडे उतरे रची जे बुलीचे कुहर वायुतत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झांकिविले जेने ते गा किरीटे मन या बोला नाही आन आता विषयाभिधान भेदू ऐके तरी स्पर्श आणि शब्दो रूप रसगंधो हा विषय पंचविधो ज्ञानेंद्रियांचा ही पांचे द्वारे ज्ञानाचे धाव बाहेरे जसा का हिरवे चारे भांबावे पशु मग स्वर्णवर्णू विसर्गो आता स्वीकार त्यागो संक्रमण उत्सर्गो विनमूत्राचा हे कर्मेंद्रियांचे पाच विषयगा साच जे बांधुण्या माच क्रिया धावे हे दाही विषयगा ये देहे आता हिच्या ते सांगी जाईल तरी भूतले आठवे का बोले कान झाकवे एसी यावरी चेतवे जे गा वृत्ती इंद्रिया विषयांचे भेटे सरसीच जे गा उठे कामाचे बाहुटे धरुण्या जे चेने उठिले पणे मना सेंग धावणे न रे गावे तेत करणे तोंडसुते जे वृत्तीच्या आवडे बुद्धी होय वेडे विषया जे आगोडे ते गा इच्छा आणि इच्छिल्या सांगडे इंद्रिया मिशन जोडे ते जोडे ऐसा जोडा पडे तोची देशू आता यावरी सुख ते मिधी देख जेने एकेंची अशेख विसरे जीव मना वाचे काये जे आपले जा आन वाये देह स्मृती त्राये मोडीत जे हे याचने झालेपणे पांगळा हुजे प्राणे सात्विकाशी दोने वरी हे लाभो कागवियाची इंद्रवृत्ती हृदयाची एकांती थापटून सुषुप्ती आणि जे गा किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे तेत जे होये तया नाम सुख आणि ऐसी अवस्था न जोडता पार्था जे जे तेचे सर्वथा दुःख जाणे ते मनोरथा संगे नव्हे एरवी सिद्धी गेलेची आहे हे दोन्हीची उपाये सुखदुःखाशी आता असंगा साक्षीभूता निसत्यण्याची जे सत्ता ते नाम पण सुता चेतना येथे जे नखोनी केशवरी उभी जागे शरीरी जे ती अवस्थांतरे पालटेना पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय. माऊली आज आपण आद्य क्रमांक 13 ओळी क्रमांक 66 ते ओळी क्रमांक 135 पर्यंत पारायण पाहिला आहे. रामकृष्ण हरी.